मी सौ जयश्री भगवान गावित, विश्वशांती हास्ययोग समन्वय समितीची नाशिक जिल्ह्याची अध्यक्ष आहे. आणि आज जी जत्रा किंवा यात्रा म्हणतात टवलीच्या डोंगरावरची, नागोबाच्या टेकडीवरची, तर खूप छान पद्धतीने ही यात्रा असते आणि जवळजवळ 50-60 हजाराच्या आसपास लोक संध्याकाळपर्यंत दर्शन घेत असतात. आणि संध्याकाळपर्यंत जवळजवळ 1 लाख भाविक याचा पूर्ण दर्शनाचा लाभ घेतात. आमचा हा अमृतवन परिवार आहे. या अमृतवन परिवारामध्ये योगा, हास्य योगा आणि स्पोर्ट्स असे 3 ग्रुप आहेत. आणि जवळजवळ हा ग्रुप 5 ते 6 वर्षापासून चालू आहे. तर जी ही सेवा आहे आमची आजची तर सकाळपासून आम्ही सेवा केलीच अमृतवन हास्य क्लबच्या महिलांनी आणि आमचे अमृतवन परिवाराचे बंधूंनी. परंतु उद्याची जी आजची जी निर्माल्य आहे, जी अस्वच्छता झालेली आहे, नारळांची म्हणा किंवा आपले निर्माल्य म्हणा, तर ती स्वच्छता आम्ही उद्या सर्व महिला अमृतवन हास्य क्लबच्या महिला आणि आमचे बंधू ती आम्ही साफसफाई करणार आणि पूर्ण जे मंदिर आहे ते धुवून काढणार. जे निर्माल्य आहे ते आम्ही पूर्ण वेचून आणि पूर्ण गोण्या भरणार. आणि जे नारळ जमा झालेले असतात आमचे, तर ते आम्ही अनाथ आश्रमामध्ये दान करतो आणि ज्याला उपयोगात येतील त्यांना देऊन टाकतो ते. परंतु प्रसादाची नासधूस सुद्धा आम्ही होऊ देत नाही. असा हा आमचा परिवार आणि इथली आमची सेवा असेल उद्याची. किती वर्षापासून करता आमची ही सेवा? आता आमचे जवळजवळ 7 वर्ष झालेले. आमचा हास्य क्लब सुरू होण्याच्या पूर्वी आधी 2 वर्ष योगाचं चालू आधी ते करत होते. आता आम्ही सगळे बंधू आणि भगिनी आमचे जो ग्रुप आहे ते एकत्र 7 वर्षापासून ही सेवा पहिल्या दिवसाची जत्रेची तर घेतोच, परंतु दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही जे स्वच्छता आहे ती पूर्ण स्वच्छता मोहीम करत असतो आणि ती सेवा घेत असतो. किती महिला पुरुष आहे? आमचे एकूण पूर्ण 100 ते 125 लोकांचा ग्रुप आहे. महिला आमच्या जवळजवळ 45 महिला आहेत योगा हास्य योगामध्ये आणि बाकीचे पुरुष याच्यात आहेत. त्याच्यामुळे खूप छान वाटलं तुम्ही आमची बाईट घेतली. आणि आमचा जो संदेश आहे स्वच्छतेचा, तुम्ही यात्रेत या परंतु स्वच्छता सुद्धा राखा आणि स्वच्छतेचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोचवा. कारण अमृतवन गार्डन हे आज जर कोणाला जास्त माहिती नसेल, परंतु सर्च करा तुम्ही आणि त्याची पवित्रता कशी इथल्या महिलांनी राखलेली आहे. आमच्या खूप छान पद्धतीने हे गार्डन डेव्हलप केलेले आहे. निश्चितच सगळ्यांनी इथं एकदा तरी भेट द्या, इथली स्वच्छता बघा. आणि या स्वच्छतेच्या पाठीमागे आमचे जो अमृतवन परिवार आहे हा पूर्ण स्वच्छतेसाठी दररोज सक्रिय असतो. सकाळी 6:30 वाजेपासून. जरी महानगरपालिकेचं ग्राउंड आहे, महानगरपालिकेचं उद्यान आहे, परंतु जी स्वच्छता ही आमच्या महिला करत असतात.